तुम्हाला माहिती आहे का काय? गोपाळकृष्ण आजोबांनी तुम्हाला सायकलची गंमत सांगितलीच नाहीये. कुठली? सायकल उडते दादा. हो, मी परवा आले ना तेव्हा हळूच अंधारात उडत होती. उडत होती? हो, म्हणजे सगळ्यांसमोर नाही, काही आपली एकटीच अंधारात उडत होती. असेल असेल. पुढच्या वेळी तुला उडताना अशी दिसली की मला दाखव. हो मग चालवायलाच नको, आपण त्याच्यावर बसून उडतच जाऊ. हो. चला. आजोबा. मनूताई, झाली का शाळा? बसा. काय शिकवले नी आज शाळेत? आली का? चला हात पाय धुवून घ्या. मृण्मयी चल बाळा. जा बाळा जा, नंतर वाचतो पेपर. जा. चला. नमस्कार. नमस्कार. कुठून? आडिवऱ्याहून. हां, या, बसा. राहू दे, असू दे. कशाला? बोला. आमच्या तात्यांनी सांगितलं तुमच्या ज्योतिषविद्येच्या सिद्धीबद्दल. काय सांगितलं? ते म्हणाले की तुमचं भविष्य नेहमी अचूक आणि खरं असतं. हां. म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो. काही अडचणी आहेत. पत्रिका? हो, आणली की. आडिवऱ्याहून आलात म्हणजे सकाळी लवकर निघाला असाल ना? हो, सकाळीच. अगं, हा. वाढायला गे या ना. हो हो. अहो नाही, कशा लोकच त्रास. तुम्ही पाय धुवून घ्या. हो, तोपर्यंत बघतो मी पत्रिका. ठीक आहे. घ्या, जेवून घ्या. पिठलं वाढू अजून? संकोच नको हा. छान झालं. मृण्मयी, पानातलं सगळं संपवायचं हा. हो. जय श्री. काय हो? पैसे आहेत का? हा, असतील 3-4 रुपये असतील देवापाशी. का? काय? अण्णांची पेन्शन. हा? नाही, तू वाढतो पेन्शन. आओ. वसंतराव, हो. ग्रहमान फार चांगलं नाही पत्रिकेत. म्हणजे जवळच्या व्यक्तीचा
किंवा वस्तूचा विरह दर्शवते पत्रिका. नाही पण साधं सरळ सोपं भगवंताच्याही भाग्यात नसतं, नाही का? पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेत गुरुबळ आहे. त्यामुळे तुम्ही सगळं निभावून न्याल. सध्याचा काळ कठीण आहे, पण थोडा अस्थिरतेचा कालावधी गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. आता तुम्ही म्हणताय नीट होईल म्हणजे होईलच की. आपण निश्चिंत राहायचं. शेवटी त्याच्यावर सोपवायचं आणि त्याला म्हणायचं की तू बघतोच आहेस, तू देशील ते मान्य आहे. शेवटी वस्तूत किती रमायचं, नाही का? तुमची दक्षिणा? छे छे छे, असू दे. काही आवश्यकता नाही. आधीच एवढ्या लांबून आलात, आता एवढा लांबचा प्रवास आहे. दक्षिणेचं काय नाही, हरकत नाही. येऊ मी? ही पत्रिका. येतो दादा. असू दे. येतो. या. तुझ्याच हातात राहू. अण्णा, आज राशीला ग्रहमान चांगलं नाही. नाही म्हणजे काहीतरी विसराल, धडपडाल, नंतर म्हणाल मी सांगितलं नाही म्हणून. दादा, मला एक विचारायचंय. बोल. ग्रहताऱ्यांना सगळं माहिती असतं का? का? म्हणजे उद्या माझी गणिताची परीक्षा आहे ही त्यांना माहिती आहे? अभ्यास झाला नाही का नीट? तसं नाही, तुम्हाला माहितीच असेल माझी पत्रिका. त्याच्यात बघून सांगता का काय काय होणार आहे ते? म्हणजे दादा, मी उत्तीर्ण होणार नसेनच तर ते कसं बदलेल, आणि उत्तीर्ण होणार असेल तर तेही कसं बदलेल? तुम्ही म्हणता ना लोकांना त्यांच्या मनात असतं, त्यांच्या समोर आपलं काय चालणार, हो ना? म्हणजे आता बघा, आपण पुढच्या महिन्यात पुरुषोत्तमाच्या मुंजीला जाणार आहोत ना, आडिवऱ्याला. तर आई म्हणाली की तुझ्यासाठी नवीन परकर शिवूया. मी तर आईचं ऐकणार आहे बुवा. आई म्हणाली तर परकर शिवायचा, आई नाही म्हणाली तर नाही शिवायचा. आता मला सांग, नवीन परकर मिळणं हे आईवर अवलंबून आहे का तुझ्या पत्रिकेतल्या ग्रहांवर? हा? म्हणजे बघ हा, कसं आहे, तू जर नीट अभ्यास केलास म्हणजे परीक्षेच्या आदल्याच दिवशी नव्हे हा, रोज, तर मी दादांना सांगेन की तुझ्यासाठी नवीन परकर शिवून घेऊया म्हणून. म्हणजे परकर मिळणं कोणावर अवलंबून आहे? माझ्यावर. आणि तू चांगला अभ्यास केलास आणि परीक्षेत चांगले गुण मिळाले तर ते कोणामुळे? माझ्यामुळे. मग चला लागात अभ्यासाला. चला. वेळेत या. रात्री देवळात सौभद्र बघायला जायचं आहे. येतो का?